श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं स्वामीनिष्ठा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जावो व तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होवोत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते. तर मैत्रिणींनो, मार्गशीर्ष महिना सुरू झालेला आहे. या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण देवीचे 4 ते 5 गुरुवार व्रत करत असतो. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कोणत्या दिवशी कितवा गुरुवार आलेला आहे, त्याचप्रमाणे जे मार्गशीर्ष महिन्याचे व्रत आहे त्याचे उद्यापन कधी करावे, त्याची पूजा कशी मांडावी आणि या व्रताचे कोणते नियम पाळावे याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसंच समोरचं जे बेल आयकॉन आहे त्याच्यावरही प्रेस करा, जेणेकरून मी जे नवनवीन व्हिडिओ टाकते त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील व तुम्ही माझा कोणताच व्हिडिओ मिस नाही करणार. तर बघा, मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात यंदा 2 डिसेंबरपासून झालेली आहे. यामध्ये महालक्ष्मी व्रतासाठीचा पहिला गुरुवार हा 5 डिसेंबर, दुसरा गुरुवार हा 12 डिसेंबर, तिसरा गुरुवार हा 19 डिसेंबर आणि चौथा गुरुवार हा 26 डिसेंबर या दिवशी आहे. तर मार्गशीर्ष महिन्याची सांगता 30 डिसेंबरला होणार आहे. आणि मार्गशीर्ष गुरुवारचे जे व्रत आहे, व्रताचे उद्यापन हे 26 डिसेंबरला करावयाचे आहे, कारण या दिवशी चौथा गुरुवार आलेला आहे. पहिल्या गुरुवारपासून हे व्रत सुरू करावे व व्रताची सांगता मात्र मार्गशीर्ष मासाच्या शेवटच्या गुरुवारीच करावे. व्रताचे उद्यापन करावयाच्या दिवशी 7 सुवासिनी किंवा 7 कुमारिकांना घरी बोलवून त्यांच्यात महालक्ष्मी स्वरूप जाणून त्यांना हळदी कुंकू लावावे, मनोभावे नमस्कार करावा. नंतर पूजा आरती कहाणी करून प्रसाद म्हणून फळ व महालक्ष्मी व्रतकथा पोथीची एक प्रत प्रत्येकीला द्यावी. पुरुष हे व्रत करत असतील तर त्यांनी स्त्री किंवा कुमारिकांच्या हातावर हळदी कुंकू वाहावे आणि त्यांना महालक्ष्मी स्वरूप जाणून मनोभावे नमस्कार करावा. शक्य असल्यास ब्राह्मणाला शिदा, वस्त्र आणि दक्षिणा देऊन त्यांच्याकडून आशीर्वाद घ्यावा. सायंकाळी गायीची पूजा करून गोग्रास द्यावा. व्रत करणाऱ्या जातकाने मनाने आनंदी व शरीराने शुद्ध असणे आवश्यक आहे. गुरुवारी व्रत करताना चित्त शांत व आनंदी वृत्ती असावी. सर्वांशी प्रेमाने वागावे तसेच प्रसन्न राहावे. काही कारणामुळे गुरुवारी पूजा आरती करणे शक्य नसेल तर दुसऱ्याकडून करवून घ्यावी. उपवास मात्र स्वतः करावा. व्रताच्या दिवशी दिवसभर उपवास करावा व संध्याकाळी पूजा आरती कहाणी झाल्यावर श्री महालक्ष्मी देवीला नैवेद्य दाखवावे. नंतर कुटुंबियासमवेत मिष्टान्न भोजन करावे. व्रतामध्ये फळे, दूध वगैरे घ्यावे. निराहार राहू नये. आता आपण पाहूया मार्गशीर्ष गुरुवारची पूजा पद्धत. घरातील पूजेची जागा स्वच्छ करून रांगोळीने स्वस्तिक काढून त्यावर पाट किंवा चौरंग मांडावा. सभोवती रांगोळी काढावी व मध्यभागी थोडे तांदूळ किंवा गहू वर्तुळाकार पसरून त्यावर हळद कुंकू व्हावे. त्यावर एक तांब्याचा कलश स्वच्छ करून कलशाच्या बाहेरच्या बाजूंना हळदी कुंकवाची बोटे ओढावी. कलशात पाणी भरून एक नाणं, एक सुपारी व थोड्या दुर्वा घालाव्यात. तोंडावर 5 तऱ्हेच्या झाडांच्या 5 डहाळ्या किंवा आंब्याच्या झाडांची 5 पाने रचून त्यावर नारळ शेंडी वर करून ठेवावा. तांब्याला चौरस पाटावर पसरलेल्या तांदळाच्या किंवा गव्हाच्या वर्तुळावर मधोमध ठेवावे. श्री महालक्ष्मी देवीचं चित्र किंवा मूर्ती किंवा स्फटिक श्रीयंत्र असल्यास चित्र न ठेवता त्याची स्थापना करावी. त्यासमोर विडा, खारीक, बदाम व इतर फळे, खडीसाखर किंवा गूळ ठेवून जवळ गणेशरूपी सुपारी मांडावी. त्याजवळ एक नाणे ठेवावे. हे नाणे उद्यापर्यंत पूजनास घ्यावयाचे व उद्यापनानंतर तिजोरीत किंवा कपाटात सांभाळून ठेवावे. पूजेची संपूर्ण मांडणी केल्यानंतर स्वतः आचमन करून श्री महालक्ष्मी मातेची पंचोपचारे पूजा करावी. नैवेद्यासाठी केळे तसेच इतर फळे ठेवावी. एका वाटीत दूध नक्की ठेवावे. श्री महालक्ष्मी व्रताची कथा भक्तिभावाने वाचावी किंवा श्रवण करावी. नैवेद्य दाखवल्यावर श्री महालक्ष्मी देवीसमोर हात जोडून बसावे व श्री महालक्ष्मी नमनाष्टक म्हणावे. आपल्या मनातील इच्छा देवीला प्रार्थना करताना सांगावी
मग आरती करावी. संध्याकाळी श्री महालक्ष्मी देवीची पंचोपचारे पूजा करून गोड पदार्थाचा नैवेद्य अर्पित करावा. गायीसाठी वेगळ्याने नैवेद्य काढून सर्व कुटुंबियासह आनंदाने प्रसादासह भोजन करावे. दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान केल्यावर तांब्यातील डहाळे घरात निरनिराळ्या 5 ठिकाणी ठेवून तांब्यातील पाणी नदी, विहिरी, तलाव किंवा तुळशी वृंदावनात ओतावे. नंतर पूजा केलेल्या ठिकाणी हळद कुंकू वाहून श्री महालक्ष्मी देवीचे स्मरण करून नमस्कार करावा. मार्गशीर्ष हा भगवान श्रीकृष्णाचा आवडता महिना सर्व महिन्यांमध्ये श्रेष्ठ मानला जातो. कृष्णाने गीतेमध्ये म्हटले आहे की महिन्यांमध्ये मार्गशीर्ष आणि ऋतूमध्ये वसंत ऋतू सर्वश्रेष्ठ आहे. त्यामुळे वैदिक काळापासून ह्या महिन्याचे विशेष महत्त्व आहे. मार्गशीर्ष महिन्यात भगवान श्रीकृष्णाची पूजा अर्चना केल्याने सुख, समृद्धी आणि यश मिळते. तसेच सर्व समस्या दूर होतात. वास्तविक मार्गशीर्ष महिना हा पूजा आणि उपासनेसाठी शुभ आहे. या महिन्यात विवाह, मुंज इत्यादी विधी देखील होतात, परंतु 2 तिथी आहेत ज्यामध्ये कोणतेही शुभ कार्य करणे अत्यंत अशुभ आहेत. अन्यथा व्यक्तीचा जो आर्थिक प्रश्न आहे तो उद्भवतो आणि संपत्ती आणि सन्मान दोन्हीही गमवावे लागतात. तर बघा, मार्गशीर्ष महिन्यातील सप्तमी आणि अष्टमी या तिथी महिन्याच्या शून्य तिथी आहेत. या तारखांना महिनाहीन तारखा म्हणतात. शून्य तिथीला कोणतेही शुभ किंवा शुभ कार्य केल्याने कुटुंब आणि धनाचा नाश होतो. या तारखांना केलेल्या कामामुळे धन आणि सन्मानाची हानी होते, वंशाची हानी होते. त्यामुळे मार्गशीर्ष महिन्यातील सप्तमी आणि अष्टमी तिथींना कोणतेही शुभ कार्य करू नये. मार्गशीर्ष महिन्यामध्ये मांसाहार करणे हे सुद्धा वर्ज्य सांगितलेले आहे. त्याचप्रमाणे जी महिला किंवा जी व्यक्ती हे व्रत करणार आहे तिने घरामध्ये क्लेश, कलह करणे, शिव्या, शाप देणे, खोटे बोलणे इत्यादी जी अचूक कार्य आहेत ती सुद्धा चुकूनही करू नये. याने लक्ष्मी नाराज होते व तुम्ही जे व्रत करताय त्याचे संपूर्ण फळ तुम्हाला मिळत नाही व जी सेवा आहे ती फलद्रूप न होता त्या सेवेचे वेगवेगळे दोषच तुम्हाला लागतात. त्यामुळे ज्यांना महिनाभर पाळणे शक्य नाही त्यांनी कमीत कमी मार्गशीर्षातील गुरुवारी तरी आवर्जून हा नियम पाळणे खूप महत्त्वाचे आहे. तर मैत्रिणींनो, ही झाली मार्गशीर्ष गुरुवार किती आहेत, त्याचे महत्त्व, या दिवशी या महिन्यांमध्ये काय करावे, काय करू नये याविषयीची सविस्तर माहिती. आपल्या चॅनलवर मी अशाच प्रकारचे सण, वार, व्रत, वैकल्ये, उपाय, तोडगे यांची माहिती देत असते. तर अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तसंच समोरचं जे बेल आयकॉन आहे त्याच्यावरही प्रेस करा, जेणेकरून मी जे नवनवीन व्हिडिओ टाकते त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील व तुम्ही माझा कोणताच व्हिडिओ मिस नाही करणार. तर झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी रुजू. श्री स्वामी समर्थ.